एक बेलपत्र भक्तिभावाने अर्पण केल्यास 1000 कमळांच्या अर्पणा इतके पुण्य मिळते. आपण जेव्हा शिवमंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या नजरेसमोर येते ती शांत, स्थिर, दिव्य अशी शिवपिंड. ही पिंड म्हणजे स्वयं भगवान शिव यांचे निराकार स्वरूप, ज्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. या शिवपिंडीवर आपण वाहतो एक पवित्र पान, ते म्हणजे बेलपान. तर मंडळी, हे बेलाचे पान कसे व्हावे व कोणत्या पद्धतीने व्हावे यावर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बेलाचे पान म्हणजे शिवभक्तीचे प्रतीक. बेलाचे झाड म्हणजेच बेलवृक्ष, ज्याला संस्कृतमध्ये बिल्व असे म्हणतात. पुराणामध्ये बेलाचे झाड हे देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि बेलाची 3 पाने म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक. ज्या वेळेस आपण बेलाचे पान शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा आपण त्रिदेवांना एकाच वेळी वंदन करतो. पिंडीवर बेलाचे पान सोमवारी, महाशिवरात्री, प्रदोष व्रत आणि श्रावण महिना या दिवसामध्ये वाहिले जाते. या दिवशी बेलपत्र अर्पण केल्यास जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात असे शिवपुराणामध्ये सांगितले आहे. जर मनामध्ये द्वेष, राग, अहंकार असेल तर बेलाचे पान वाहूनही पूजेला अर्थ उरत नाही. बेलाचे पान हे 3 पाने असलेले असावं. ते फाटलेलं किंवा तुटलेलं नसावं, किडलेलं पण नसावं. ते पान स्वच्छ पानाने धुतलेलं असावं. बेलपत्राच्या मागील बाजूस असलेला छोटा देठ तो काढू नये. आता हे पान कसे ठेवावे? बेलपत्र नेहमी उलटे म्हणजेच गुळगुळीत बाजू खाली आणि खडबडीत बाजू वर असे ठेवावे. म्हणजेच गुळगुळीत भाग हा शिवपिंडीच्या आतील बाजूस असावा. कारण शिवाला थंडावा देण्यासाठी पानाचा आतील भाग पिंडीला लागला पाहिजे. पान ठेवताना मनात किंवा मोठ्याने म्हणावे, ओम नमः शिवाय, किंवा त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रियायुधम त्रिजन्मम पापसहारम एकबिल्व शिवार्पणम या मंत्राने अर्पण केलेले एकच बेलपत्र सुद्धा लाखो पुण्य देणारं ठरतं. आता बेलपान तोडण्याचे नियम कोणते आहेत? तर चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या, तसेच संक्रांती, तसेच सोमवारी बेलपत्र कधीच तोडू नये. नवीन बेलपत्र न मिळाल्यास दुसऱ्याने अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा धुवून देवाला पूजेत अर्पण केलं तरीही चालतं. बेलपत्र तोडण्यापूर्वी मनापासून नमस्कार करावा. जंगलात राहणारे शिकाऱ्यालाही नकळत का होईना त्यांच्याकडून बेलपत्र अर्पण झाले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. म्हणजेच त्याचा अर्थ असा की पान किती सुंदर आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण अर्पण करताना भाव किती निर्मळ आहे हे महत्त्वाचं आहे. पिंडीवर बेलपान वाहताना 1, 3, 5, 11, 108 या संख्येमध्ये बेलपत्र अर्पण करावेत. बेलपत्र अर्पण केल्यामुळे मानसिक शांती व आरोग्यामध्ये सुधारणा, कर्जातून मुक्ती, तसेच पापांचा नाश, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. असं सांगितलं जातं की बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात. म्हणूनच जेव्हा कधी मंदिरात जाल त्यावेळी एक स्वच्छ बेलपत्र हातात घेऊन डोळे मिटा आणि मनामधल्या सर्व चिंता, दुःख, वेदना त्या पानावर ठेवा आणि पिंडीवर भक्तिभावाने अर्पण करा. कारण भगवान शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे विश्वास आणि शिव म्हणजे अंतर्मनातील परमसत्य. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.